तुम्ही कधी असा विचार केलाय का? काही लोक स्टॉक मार्केटमध्ये करोडपती होतात आणि काही लोक त्याच मार्केटमध्ये पैसा गमावतात. असं का असेल? कारण सक्सेसफुल इन्व्हेस्टर्स भविष्य बघतात का? तर नाही. ते जोखीम कशी कमी करायची हे समजतात. बहुतेक लोक इन्व्हेस्टिंगला गॅम्बल समजतात. पण खरे स्मार्ट इन्व्हेस्टर्स काय करतात? ते बेटिंग करत नाहीत. ते कॅल्क्युलेटेड बेट्स घेतात. ते असा गेम खेळतात जिथे हेड्स आय विन आणि टेल्स आय डोंट लूज मच. आणि हाच या पुस्तकाचा सोल आहे. द धंदो इन्व्हेस्टर. हे पुस्तक तुम्हाला शिकवतं, श्रीमंत होण्यासाठी नेहमी जास्त रिस्क घ्यायची गरज नसते. कधी कधी कमी जोखीम प्लस मोठा फायदा हा खरा फॉर्म्युला असतो. आज आपण जाणून घेणार आहोत या पुस्तकातील 10 पॉवरफुल इन्व्हेस्टिंग लेसन्स, तेही सिंपल मराठी भाषेमध्ये. आणि विश्वास ठेवा, जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्ही स्टॉक मार्केटकडे सट्टा म्हणून नाही तर बिझनेस ओनर माइंडसेटने बघायला सुरू कराल. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात टॉक विथ पुस्तक, जिथे आपण जगातील सर्वोत्तम पुस्तकांमधील मनी माइंडसेट, इन्व्हेस्टिंग, बिझनेस आणि सक्सेस लेसन्स सोप्या मराठीत समजून घेतो. आजचा विषय आहे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग आणि इंटेलिजंट इन्व्हेस्टिंग जगातील एक पॉवरफुल पुस्तक, द धंदो इन्व्हेस्टर. हे पुस्तक मोनिश पाबराय यांनी लिहिले आहे. धंदो हा शब्द गुजराती बिझनेस कल्चर मधून आलेला आहे. याचा साधा अर्थ लो रिस्क हाय रिटर्न बिझनेस थिंकिंग, म्हणजेच कमी डाऊनसाईड जास्त अपसाईड, सिंपल बिझनेस, पेशन्स, स्मार्ट डिसिजन्स आणि इमोशनल कंट्रोल. आज आपण पाहणार आहोत या पुस्तकातील 10 पॉवरफुल लेसन्स जे तुम्हाला इन्व्हेस्टिंग, बिझनेस थिंकिंग आणि वेल्थ बिल्डिंग कडे वेगळ्या नजरेने बघायला लावतील. लेसन पहिला, लो रिस्क हाय अनसर्टनिटी हीच गोल्ड माइन असते. या पुस्तकाचा पहिला आणि सर्वात पॉवरफुल लेसन आहे लो रिस्क हाय अनसर्टनिटी ऑपॉर्च्युनिटी शोधा. डिफरन्स समजा. हाय रिस्क म्हणजे खरोखरच धोकादायक, तर हाय अनसर्टनिटी म्हणजे लोक घाबरले आहेत पण बिझनेस मुळात मजबूत असू शकतो. समजा एक चांगली कंपनी आहे जिचे प्रॉफिट स्टेबल आहेत, डेप्थ कमी आहे आणि ब्रँड स्ट्रॉंग आहे. पण मार्केटमध्ये टेम्पररी पॅनिक आहे. सेक्टरच्या बॅड न्यूज आणि शॉर्ट टर्म रिझल्ट वीक असल्यामुळे पब्लिक घाबरली आहे. यानंतर काय होते तर स्टॉक पडतो. बहुतेक लोक काय करतात? स्टॉक पडला म्हणजे वाईट आहे. स्मार्ट इन्व्हेस्टर काय करतो तर प्रॉब्लेम टेम्पररी आहे का परमनंट हे शोधतो. जर टेम्पररी असेल तर त्यामध्ये अपॉर्च्युनिटी शोधतो. मार्केट पॅनिक क्रिएट्स डिस्काउंट्स. एक छोटा इन्व्हेस्टर होता. त्याने एक स्ट्रॉंग बिझनेस पाहिला, पण अचानक सेक्टरबद्दल निगेटिव्ह न्यूज आली. लोकांनी स्टॉक विकायला सुरुवात केली. व्हॉट्सॲप ग्रुपवर पॅनिक. सगळे म्हणाले बाहेर पडा, हे संपलं. तो इन्व्हेस्टर घाबरला नाही. त्याने बिझनेस समजून घेतला. डेप्थ कमी आहे, डिमांड लॉंग टर्म स्ट्रॉंग आहे, मॅनेजमेंट ठीक आहे, प्रॉब्लेम टेम्पररी आहे. त्याने थोडं ॲक्युम्युलेट केलं. 2-3 वर्षांनी मार्केट नॉर्मल झाला. स्टॉक रिकवर झाला आणि त्याचा पैसा मल्टिप्लाय झाला. का? कारण त्याने क्राऊड फॉलो केलं नाही. त्याने अनसर्टनिटीमध्ये व्हॅल्यू पाहिली. लेसन 2, हेड्स आय विन, टेल्स आय डोंट लूज मच. हे पुस्तकातील लेजंडरी लाईन आहे. बेस्ट इन्व्हेस्टमेंट्स त्या असतात जिथे अपसाईड मोठा आणि डाऊनसाईड मर्यादित असतो. 2 इन्व्हेस्टमेंट्स आहेत. पहिल्यामध्ये बहुतांश लोक हाईपमध्ये घेत आहेत. व्हॅल्युएशन खूप महाग आहे, अपसाईड लिमिटेड आहे आणि डाऊनसाईड मोठा आहे. तर ऑप्शन बी मध्ये स्ट्रॉंग कंपनी आहे, मार्केट इग्नोर करत आहे, प्राइस रिझनेबल आहे, डाऊनसाईड कमी तर अपसाईड स्ट्रॉंग आहे. स्मार्ट इन्व्हेस्टर कोणता निवडेल? त्याचं उत्तर आहे ऑप्शन बी. गोल इज इक्वल टू मॅक्झिमम अपसाईड नाही, गोल इज इक्वल टू बेटर ऑड्स. लेसन 3, इन्व्हेस्ट लाईक अ बिझनेस ओनर, नॉट लाईक अ गॅम्बलर. हा लेसन गेम बदलतो. बहुतेक लोक स्टॉक खरेदी करताना विचार करतात, हा वर जाईल का, टार्गेट प्राइस काय आहे, टिप्स काय आहेत. पण धंदो इन्व्हेस्टर विचारतो, जर मला हा पूर्ण बिझनेस विकत घ्यायचा असता तर मी घेतला असता का? तुम्ही एखाद्या लोकल दुकानात इन्व्हेस्ट करणार असाल तर तुम्ही काय पाहाल? रोज ग्राहक येतात का, प्रॉफिट आहे का, मालक प्रामाणिक आहे का, डेप्थ किती आहे, लोकेशन स्ट्रॉंग आहे का? स्टॉक मार्केटमध्येही हेच लॉजिक वापरा. अ स्टॉक इज नॉट अ टिकर, अ स्टॉक इज अ बिझनेस. लेसन 4, सिम्प्लिसिटी विन्स.
मोनिश पाबराय सांगतात, जे समजत नाही त्यात इन्व्हेस्ट करू नका. लोकांना कॉम्प्लेक्स कंपनीज स्मार्ट वाटतात, पण ट्रुथ काय असतं? सिंपल बिझनेसेस जास्त प्रेडिक्टेबल असतात. समजा दोन कंपनीज आहेत. पहिली कॉम्प्लिकेटेड टेक मॉडेल आहे, अनक्लिअर रेव्हेन्यू आहे आणि बजवर्ड्स भरपूर आहेत. तर दुसरी सिंपल कन्झ्युमर प्रोडक्ट्स आहेत. स्ट्रॉंग डिमांड आहे, स्टेबल प्रॉफिट आहे आणि अंडरस्टँडेबल बिझनेस आहे. कुठे रिस्क कमी असेल? उत्तर आहे दुसऱ्या कंपनीत. इफ यू कांट एक्सप्लेन द बिझनेस सिम्पली, डोंट इन्व्हेस्ट इन इट. लेसन 5. कॉन्सन्ट्रेशन कॅन बीट डायव्हर्सिफिकेशन. हा कॉन्ट्रोवर्शियल पण इम्पॉर्टंट लेसन आहे. बहुतेक लोक म्हणतात 50 स्टॉक्स घे, पण पाबराय स्टाईल काय सांगते? जर तुम्हाला काही एक्सेप्शनल ऑपॉर्च्युनिटीज समजत असतील तर ओव्हर डायव्हर्सिफिकेशन गरजेचे नाही. हे बिगिनर्ससाठी ब्लाइंडली फॉलो करायचं नाही. याचं मिनिंग काय? तर रँडम 30 स्टॉक घेण्यापेक्षा खरंच समजलेल्या 5 ते 10 स्ट्रॉंग बिझनेसेस बेटर असू शकतात. तुम्हाला 3 बिझनेसेस चांगले समजतात. अर्निंग स्ट्रॉंग आहे, डेप्ट लो आहे, मोट आहे, व्हॅल्युएशन डिसेंट आहे आणि बाकीचे 20 स्टॉक्स फक्त लोक घेत आहेत म्हणून. तर काय बेटर आहे? क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. एक इन्व्हेस्टर होता. त्याने 25 स्टॉक घेतले. का? कारण प्रत्येक स्टॉक बद्दल कुणीतरी काहीतरी सांगितलेलं होतं. टेलिग्राम टिप, फ्रेंड सजेशन, टीव्ही एक्सपर्ट, सोशल मीडिया टाईप. रिझल्ट काय झाला? तर कन्फ्युजन, नो कन्व्हिक्शन, पॅनिक सेलिंग आणि पुअर रिटर्न्स. नंतर त्याने अप्रोच बदलला. कमी स्टॉक्स, जास्त रिसर्च, बिझनेस अंडरस्टँडिंग आणि पेशन्स. तेव्हापासून त्याचा पोर्टफोलिओ स्टेबल झाला. डायव्हर्सिफिकेशनने त्याला सेफ्टी नाही दिली, अंडरस्टँडिंगने दिली. लेसन 6. क्लोनिंग ग्रेट इन्व्हेस्टर्स इज स्मार्ट. पुस्तकातील एक प्रॅक्टिकल लेसन. महान इन्व्हेस्टर्सकडून शिका, त्यांची थॉट प्रोसेस समजा. हा ब्लाइंड कॉपी नाही, हा स्मार्ट लर्निंग आहे. जर तुम्हाला बिझनेस शिकायचा असेल तर यशस्वी दुकानदार कसा इन्व्हेंटरी मॅनेज करतो, स्ट्रॉंग बिझनेसेस प्राइसिंग कशी करतात, सक्सेसफुल इन्व्हेस्टर्स कोणत्या प्रकारचे बिझनेसेस निवडतात, तसंच इन्व्हेस्टिंगमध्ये वॉरेन बफेट, चार्ली मंगर, मोनिश पाबराय यांच्याकडून लॉजिक शिका. कॉपिंग इग्नोरन्स इज डेंजरस, क्लोनिंग विजडम इज पॉवरफुल. लेसन 7. पेशन्स इज अ सुपर पॉवर इन इन्व्हेस्टिंग. लोकांना रोज ॲक्शन हवा असतो. रोज बाय, रोज सेल, रोज न्यूज, रोज एक्साइटमेंट. पण रिअल वेल्थ कशी बिल्ड होते? तर पेशन्सने. तुम्ही झाड लावलं आणि रोज मुळं उपटून बघितली तर वाढेल का? तर नाही. इन्व्हेस्टिंग ही तसंच आहे. चांगला बिझनेस निवडा, योग्य प्राइसला घ्या आणि वेळ द्या. द स्टॉक मार्केट रिवॉर्ड्स पेशन्स, नॉट हायपर ॲक्टिव्हिटी. लेसन 8. अवॉइड परमनंट लॉस ऑफ कॅपिटल. हा खूप महत्त्वाचा लेसन आहे. पहिला नियम, पैसा गमावू नका. तर दुसरा नियम, पहिला नियम विसरू नका. याचा अर्थ परमनंट नुकसान टाळा. परमनंट नुकसान कधी होतं? खराब बिझनेस, फ्रॉड मॅनेजमेंट, ह्यूज डेप्ट, हाईप बाईंग ॲट क्रेझी व्हॅल्युएशन, बॉरोड मनीने इन्व्हेस्टिंग. टेम्पररी गिरावट चालते, परमनंट डॅमेज डेंजरस आहे. लेसन 9. अपॉर्च्युनिटी कम्स रिअरली, बी रेडी. स्मार्ट इन्व्हेस्टर्स रोज ॲक्शन घेत नाहीत. ते काय करतात? तर ते वेट करतात. जेव्हा एक्सेप्शनल ऑपॉर्च्युनिटी येते ते रेडी असतात. तुमच्याकडे वॉचलिस्ट आहे. तुम्ही 10 कंपनीज ट्रॅक करता. तुम्हाला माहीत आहे कोणती ग्रेट आहे आणि कोणत्या प्राइसला घ्यायची. मार्केट क्रॅश किंवा करेक्शन येतं. बाकी लोक पॅनिकमध्ये आहेत. तुम्ही तयार आहात. का? तयारी आधी केली आहे. प्रिपरेशन मीट्स पॅनिक इज इक्वल टू ऑपॉर्च्युनिटी. लेसन 10. धंदो माइंडसेट इज नॉट जस्ट फॉर स्टॉक्स, इट्स फॉर लाईफ. हा अंतिम आणि सर्वात पॉवरफुल लेसन आहे. धंदो माइंडसेट फक्त स्टॉक मार्केटसाठी नाही, लाईफसाठीही आहे. धंदो थिंकिंग लाईफमध्ये कसं वापरायचं? कमी डाऊनसाईड असलेलं साईड हसल, कमी खर्चात स्किल लर्निंग, छोट्या स्केलवर बिझनेस टेस्टिंग, फुल जंप घेण्याआधी पायलट एक्सपेरिमेंट. तुम्हाला फूड बिझनेस सुरू करायचा आहे. चुकीचा अप्रोच, लगेच मोठं शॉप, हेवी रेंट, स्टाफ, डेकोर. धंदा अप्रोच काय सांगतो? स्मॉल मेनू,
क्लाउड किचन किंवा होम ऑर्डर्स, लो फिक्स कॉस्ट, डिमांड टेस्ट आणि नंतर स्केल. हेच आहे लो रिस्क हाय रिटर्न थिंकिंग. मित्रांनो, द धंदो इन्व्हेस्टर आपल्याला एक खूप मोठं सत्य शिकवतो. स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवणारे लोक भविष्य सांगत नाहीत. ते जोखीम कमी ठेवतात, व्हॅल्यू शोधतात आणि पेशन्स ठेवतात. जर तुम्हाला इन्व्हेस्टिंगमध्ये खरंच स्ट्रॉंग व्हायचं असेल तर हे 5 रूल्स लक्षात ठेवा. बिझनेस ओनर सारखा विचार करा. चीप बट स्ट्रॉंग अपॉर्च्युनिटीज शोधा. डाऊनसाईड प्रोटेक्ट करा. हाईप टाळा आणि पेशन्स ठेवा. लक्षात ठेवा, इन्व्हेस्टिंग म्हणजे एक्साइटमेंट नाही. इन्व्हेस्टिंग म्हणजे बुद्धिमान शांतता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये नक्की लिहा, तुमच्यासाठी इन्व्हेस्टिंगमध्ये सर्वात मोठी चूक कोणती? आणि अशाच पॉवरफुल इन्व्हेस्टिंग बुक्स, मनी माइंडसेट बुक्स, बिझनेस बुक्स आणि बुक समरीजसाठी टॉक विथ पुस्तक चॅनलला सबस्क्राईब